वक्रतुंड महाकाय हेलो। कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतं महासिद्धं अधिव्याधिप्रशमनं भोगमोक्षप्रदं देवं महासिद्धं नमाम्यहम्। तर काल आपण बघितलं की न्यूमरॉलॉजी तुमच्या जीवनामध्ये न्यूमरॉलॉजी तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवत असते आणि येत्या 23 लेक्चर्समध्ये तुम्ही फार काही गोष्टी शिकणार आहात आणि इम्प्लिमेंट करणार आहात आणि त्यामुळे तुमच्याही जीवनामध्ये आणि स्वाभाविकपणे इतरांच्या जीवनामध्ये तुमच्यामुळं प्रकाश प्रकाश जर आपण म्हणतो की जो डिव्हाइन लाईट ज्याला आपण म्हणतो की एक हृदय करणारा काळ हा तुमच्याकडे त्यामुळे येऊ शकतो. तर आपण काल काय बघितलं एक 5 मिनिटात रिव्हिजन करू. आपला हा कोर्स जो आहे हा 23 लेक्चर्सचा आहे. त्यापैकी काल आज आणि उद्या ही आपली 3 फ्री लेक्चर्स आहेत. पण फ्री लेक्चर आहे म्हणून आपण टाइमपास करत नाही. आपला सिलेबस काल सुरू झालेला आहे. आपण कालच शिकवायला सुरुवात केलेली आहे. आणि आज आपण ग्रुपचे जे लॉक होतं ऍडमिन ओनली ते काढून तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, रिप्लाय करू शकता, तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्या विचारू शकता. आणि जे आपण येणार. जॉईन झालेत तुम्ही त्या ग्रुपमधल्या लोकांना आपण इंटरॅक्शन करण्यासाठी आजपासून आपण त्याची सेटिंग्स चेंज केलेली आहेत. आता अंकशास्त्राचा काल आपण इतिहास बघितला. भारतीय परंपरेमध्ये बरेच आकडे शुभ मानले जातात. विशेषतः ज्याला आपण जपपूजेसाठी 108 आकडा हा जपमाळेसाठी वापरला जातो. गणपतीला 21 मोदक, 11 मारुती, 11 रुद्र, अष्टविनायक किंवा 12 ज्योतिर्लिंग किंवा दुर्वांमध्ये सुद्धा आपण बघतो की 3 ज्याला पानं असतात त्याच दुर्वा आपण घेतो. बेलाच्या बाबतीत सुद्धा तसं 3 बेलाची पानं असलेली शुभ मानली जातात. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये पूर्वीपासून होत्या आणि आपल्या जीवनामध्ये याचा परिणाम हा वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो. जसं की तुमचा नेम नंबर. शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? तर नावात बरंच काही आहे. तुमचं नाव हे तुम्हाला खूप मोठ्या पदापर्यंत नेऊ शकतं. तर तुमच्या नावाचा तुमच्यावर परिणाम होतो. तुमच्या गाडीचा कारचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो, तुमच्या बाईकचा होऊ शकतो, हाऊस नंबरचा होऊ शकतो, मोबाईल नंबरचा होऊ शकतो. आणि मग नावाचा जेव्हा आपण नंबर बघणार होतो त्यामध्ये आपण पहिलं नाव बघितलं ते म्हणजे विल्यम जॉन वॉर्नर, ज्यांनी स्वतःचं नाव बदलून एक फेमस आयरिश ॲस्ट्रोलॉजर होता की ज्यानं स्वतःचं नाव शिरो केलं. आणि ते त्यानं नाव शेवटपर्यंत ठेवलं की जो हॉलिवूडमधील खूप फेमस निम्रो पामिस्ट होता. निम्रो कन्सल्टंट आणि पामिस्ट पण होता की ज्यानं ॲस्ट्रॉलॉजी पामिस्ट्री भारतामध्ये येऊन मुंबईमध्ये एका चित्पावन ब्राह्मणाकडे शिकला आणि नंतर तो कोकणामध्ये जाऊन 2 वर्ष भारतामध्ये राहून त्यानं ते सायन्स डेव्हलप केलं आणि नंतर तो हॉलिवूडमध्ये एक फेमस न्युमरॉलॉजिस्ट आणि पामिस्ट झाला. तर त्याचे आपण भरपूर धन्यवाद मानूया की त्याच्यामुळं हे शास्त्र जे आहे युरोपियन कंट्रीजमध्ये गेलं आणि युरोपियनांचं त्यावेळी इंग्रजांचं सर्व जगावर राज्य असल्यामुळं त्या काळामध्ये या शास्त्राचा प्रचार हा सगळीकडं मोठ्या प्रमाणामध्ये झाला. विशेषतः तुम्ही जर बघितलं तर 1970 नंतर भारतीय बॉलिवूड जे जे सिनेमा होते सगळे चित्रपट होते त्या चित्रपटांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम झाला. काल आपण उदाहरण बघितली. याच्यामध्ये 2-3 अभ्यासाच्या पद्धती असतात. एक चेलेडियन न्यूमरॉलॉजी, पायथागोरस आणि कबाला. आपण जी शिकणार आहे ही चेलेडियन न्यूमरॉलॉजी शिकणार आहे. अजून ऍडव्हान्स तुम्ही जर शिकणार असाल तर पायथागोरस न्यूमरॉलॉजी एक असती, कबाला न्यूमरॉलॉजी येते. आणि आपल्या या कोर्समध्ये युरोपियन न्यूमरॉलॉजी आपण घेणारे नेम नंबर्ससाठी की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ए साठी एक व्हॅल्यू असती, बी साठी असती, सी साठी असती, डी साठी असती. तर ती जी न्यूमरॉलॉजी असती तिला युरोपियन न्यूमरॉलॉजी त्याचा पार्ट आपण थोडा शिकणार आहे. चायनीज न्यूमरॉलॉजीमध्ये आपण लोशू ग्रीड शिकणार आहे, ज्याला अंककुंडली म्हणतो आपण, ती आपण घेणार आहे. आणि इंडियन वैदिक न्यूमरॉलॉजी ही आपण रेमेडीजसाठी वापरणार आहे, म्हणजे उपाय. जर एखाद्याच्या
जन्मतारखेमध्ये काही गोष्टींचा अभाव आहे, काही नंबर्सचा अभाव आहे, तर ते करेक्शन करण्यासाठी पण इंडियन वैदिक न्युमरॉलॉजी, तर हा कोर्स आपण डिझाईन करताना तिन्ही जे पद्धती आहेत, युरोपियन, चायनीज आणि इंडियन, या तिन्हीचाही आपण मिक्सिंग केलेलं आहे. कुठल्याही एका पद्धतीवर आपण राहिलेलो नाहीये. काल आपण बघितलं की तुमची जन्मतारखेची जी टोटल आहे, तुमची जन्मतारीख सिंगल डिजिट ज्याला आपण म्हणतो, की जसं की आपल्याकडं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची पण जन्मतारीख 22च आहे. आणि ते 4 नंबरच्या प्रभावाखाली आहेत दोघंही. तर तो 4 नंबर हा त्यांचा सायकिक नंबर झाला, बेसिक नंबर झाला, किंवा त्याला आपण ड्रायव्हर म्हणतोय. ड्रायव्हर हू ड्राईव्ह द बस और कार, की ज्याच्या हातामध्ये आपल्या जीवनाचं सगळं संपूर्ण, ज्याला आपण म्हणू की कुठं ड्राईव्ह करायचं, कुठं न्यायचं आपल्याला जीवन, आपलं कुठं आपल्याला घेऊन जायचं, हे ड्रायव्हर ठरवत असतो तुम्हाला, तुमचं जीवन कसं जाणार. सो तुमच्या ड्रायव्हरचा तुमच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम असतो. सो तुमचा ड्रायव्हर तुम्हाला शोधणं खूप सोपं आहे. जसं तुमची जन्मतारीख समजा 8 आहे, तर तुमचा ड्रायव्हर 8 आला. तुमची जन्मतारीख 17 आहे, तर तुमचा 17 आला. तुमची 26 असेल तरी सुद्धा तुमचा तो 8 येईल. 17 वाल्यांचं पण 8 येईल, 8 वाल्यांचं पण 8 येईल, आणि 26 वाल्यांचं पण 8 येईल. मग काल आपण उदाहरण बघितलं माझं, माझी स्वतःची जन्मतारीख तुम्ही ऐकली की ती 17/7/77 आहे. आणि मग त्याचं आपण उदाहरण बघितलं. तर आज आपण काय करूया, आज आपण आजची जन्मतारीख जी आहे, आज जे बाळ जन्माला येईल त्याचा ड्रायव्हर कंडक्टर काय असेल, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आज जन्मतारीख किती आहे? आज तारीख किती आहे? 19/9/2025. 25. तर 19/9/2025. ड्रायव्हर कंडक्टर काढा आजचा. ड्रायव्हर एक. 30, 30, 30. एकच येतोय. ड्रायव्हर पण एक येतोय आणि कंडक्टर पण एकच येतोय. काल मी तुम्हाला सर्वांना एक उपाय सांगितलेला सोपा, तो आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. की तुम्हाला सर्वांना पैसे पाहिजेत, तर आपण लोशो ग्रीड आपण मांडायचं आहे. आणि लोशो ग्रीड मांडणं खूप सोपं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं सर्वांना. लोशो ग्रीड मांडणं खूप सोपं आहे. काल ज्यांनी कालचं बघितलं नसेल त्यांनी लेक्चर बघा. लोशो नावाचा चायनीज न्युमरोलॉजिस्ट होता, की ज्याच्या ज्याच्या कृपेमुळं आपण हे लोशो ग्रीड शिकलो. लोशो ग्रीड म्हणजे काय, तर काही नंबर्स आहेत की जसं 4, 9, 2, 3, 5, 7 आणि 8, 1, 16, 6. तर लोशू, लोशू हा त्याचं नाव आहे. तर आपल्याला रोज हे काम करायचं की आपली रोजची जी तारीख आहे, आज तारीख आहे 19 सप्टेंबर 2025. आपल्याला आजचा ड्रायव्हर काढायचा आहे, आज जे बाळ जन्माला येईल त्याचा ड्रायव्हर काढायचा आहे, कंडक्टर काढायचा आहे, आणि त्याचं लोशो ग्रीड आपल्याला मांडायचं आहे. तर ड्रायव्हर कसा काढायचा, तर आजची जन्मतारीख आहे 19, तर 19च्या मध्ये एक अधिक चिन्ह दिलं मी, ती येते 10. आणि 10चं सिंगल डिजिट 1+0 1. त्याच्यानंतर आपली जी संपूर्ण तारीख आहे 19 सप्टेंबर 2025, 2025.
25. या प्रत्येकामध्ये आपल्याला प्लस चिन्ह टाकायचं आहे. 1 + 9 +9, शून्याला व्हॅल्यू नाहीये, नंतर परत 2, परत 0, परत 2, परत 5. किती येते टोटल? 28. एक येते एक. एक येते. 1 येते. कोणाकोणाला नाही आले, हे जमलं जमलं नाही, कोणाकोणाला सांगा. सर मला नाही आलं. माझे करा टोटल टोटल. मॅडम टोटल करा, किती येते? 1 + 9 किती आली? 10, 10 + 9 19, 19. 19 + 2 21, 21 + 2 23, 23 + 5. 28, मग 28 आल्यानंतर आपण काय करायचं? सिंगल डिजिट मध्ये यायचं. इथं 28 आल्यावर एक काय होईल? 8 + 2 एक 10, 10. 10, आणि 1 + 0 परत 1. 1. आता आपल्याला काल आपण जे शिकलो त्याप्रमाणे आज आपल्याला काय करायचं आहे? तर आज एक आपल्याला आपल्याला रोजच्या तारखेचं लोशो ग्रेड मांडायचं आहे. म्हणजे आज जो जन्माला आलेला मुलगा आहे, जर तुमच्या कोणी नातेवाईक जन्माला आलाय असेल, तर तो सुपर नंबरवर जन्माला आलाय. कारण 1 हा सुपर नंबर आहे. जसं आपण नंबर 1 म्हणतो की नाही, तसं कसं झालंय? बायका विचारतात नवऱ्याला, विचारता की नाही तुम्ही बऱ्यापैकी, की कसा झालाय हो स्वयंपाक? मिस्टर रिस्पॉन्स करतात की नाही, की नंबर 1. तर नंबर 1 ची व्हॅल्यू नंबर 1 आहे लाईफमध्ये, तो सुपर नंबर आहे. तो आज जो जन्माला आलेला मुलगा आहे, त्याचा ड्रायव्हर पण 1 आहे आणि कंडक्टर 1 आहे, सुपर नंबरवर जन्माला आलेला आहे. आता आपल्याला त्या व्यक्ती, जो मुलगा जन्माला आलेला आहे, जे बाळ जन्माला आलेलं आहे, त्याची जर आपण अंककुंडली मांडायची ठरवली, म्हणजे लोशो ग्रेड मांडायची ठरवली, तर ती आपल्याला कशी होईल? सगळ्यांनी मांडा. ते 11 सर येणार ना, 8 आणि 11. 4, 3, 8, 6, 7 मिसिंग आहेत. तर मॅडम तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तर तुम्ही ते लेक्चर मध्ये सकाळी हा, सकाळी बघितलं ना मेसेज, त्यात मी म्हणजे जे आले कंडक्टर आणि ड्रायव्हर ते नंबर लिहिले होते. पण आता एकच्या तिथं तर दोनदा आल्या ना, ते हो कंडक्टर पण 2. तीनदा आणि आले. ड्रायव्हर पण. तीन. मग मग ते येऊ द्या, 11 किती येणार ना. किती वेळा पण होते. काही वेळा 5 वेळा येतो, काही वेळा 4 वेळा येतो. तो बर, लिहायचं तेवढं. मग ते एकदाच लिहायचं का? डबल नाही लिहायचं? डबल लिहायचं डबल. डबल लिहायचं. हा, म्हणून तर मी म्हटलं ना, 8 नंतर 11 आले. हं? नाही, परत सांगा, मग माझं काहीतरी मिस्टेक असेल. नाही, मी करतोय ना, मी करतोय. आधी सगळ्यांना हा, करू दे, मग मी करतो. ठीक आहे, ठीक आता आपली जन्मतारीख बघा, 1 आहे. 19 मधला 1 आपण घेतला, तो इथे 1 आला आपला पहिल्यांदा. नंतर 9, हा लोशो ग्रेड मधला 9 इथं आला. मग परत 9, परत 2 नंबर इथं आहे का? आता इथं 2 नंबर इथं आहे, म्हणून इथं 2 नंबर हा आपण इथं 2 घेतला. परत 2 अजून एकदा आहेत, 25 मधला 2, आणि 5 मधला 1 आहे इथं. आता ड्रायव्हर कंडक्टर मधला 1 जो आलेला आहे, त्याला आपण त्याला आपण राऊंड करतोय, की तो ड्रायव्हर कंडक्टर कळवा. आणि अजून एकदा आपल्याकडे कंडक्टर म्हणून 1 आलेला आहे. म्हणजे आता
आपल्याकडं संपूर्ण लोशोग्रिड तयार झालेलं आहे. आता यामध्ये कुठले नंबर मिसिंग असतात तर चार ते तीन आठ सहा सात. आपल्याला याच परत चार साईडचा तीन उपयोग आठ करायचा असतो. सात ऐका आणि ऐका. 6. आम्ही तुम्हाला स्क्रीन दिसत नाही, तुम्ही स्लाइड करा तुमचा मोबाईल स्लाइड केल्यावर तुम्हाला दिसेल स्क्रीन. माझा स्लाइड चेहरा करू दिसतोय काय? का तुम्हाला? नाही हं? नाही काहीच दिसत नाही. म्हणजे काय झालंय? झूम ओपन केलंय का तुम्ही? ऐकू येतोय आवाज? हा, आवाज ऐकू येतोय. स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीनच दिसत नाही. म्यूट केला स्लाइड केला की दिसतंय सर. स्लाइड करा, स्लाइड. कोणाकोणाला दिसत नाही? मला स्लाइड दिसत पण नाही. केलं व्हाईट सर दिसत तरी होतं पण दिसत नाही. स्वाईप केलं ना की दिसतंय. लेफ्ट साईडला स्वाईप अरे, केलं की दिसतंय. जे मोबाईल वापरतायत त्यांनी स्लाइड करा राईट साईडला. केलं की सर, स्क्रीन दिसत नाही सर. दिसतंय. दिसतोय, सगळ्यांना दिसतोय. तुला एकट्यालाच दिसत नाही तुम्हाला, अमितजी. बाकी सगळी शेअर करतायत ना. होय, मला दिसत नाही. मला फक्त हे दिसतंय म्हणजे लेफ्ट राईट आता करा ना स्क्रीन, फक्त लेफ्ट राईट करा. तुमचा स्क्रीन मोबाईलचा लेफ्ट राईटला करा किंवा वर खाली करा. ती एका बाजूला स्टेटसला आहे. हे करत होतं सर. नाही सर. परत क्विट करून परत ऑन करू काय? नाही नाही, काही गरज नाहीये. मी दिसतोय का तुला? हा, दिसतंय. तुम्ही फक्त हा, मला तुम्ही म्हणजे सगळीच दिसताय एकत्रच ग्रुपमध्ये. मग तुला गॅलरी व्ह्यू दिसतोय तो. हो. ठीक आहे. आता कोण शेजारी वगैरे तुझे आहे का बघ, तुमच्या घरातला मुलगा वगैरे, त्यांच्याकडनं करून घे. लेफ्ट राईटला फिरवल्यावर होतो स्क्रीन, काही प्रॉब्लेम नाही. बाकी सगळ्यांना लेफ्ट दिसतोय ना राईट स्क्रीन? पूर्ण देवेंद्र, केलं. हो सर, देवेंद्र दिसतोय. तुम्हाला दिसतोय? हो सर, दिसतोय. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला मिसिंग नंबर्स कुठले आहेत? तर मिसिंग नंबर्स आहेत, पहिल्यांदा येणार कुठला? 4, 4 मग 3, 3 7. 8 7 येणार आधी. हा सॉरी 7 8, 8, 8 6, नंतर 6. 6. तर मिसिंग नंबर्स म्हणजे या नंबरचा आज जो मुलगा जन्माला आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये हे जे नंबर्स आहेत 4, 3, 8, 7, 6 यांचा अभाव राहील. म्हणजे हे नंबर्स त्याच्या जीवनामध्ये नसणार आहेत. आणि हे नंबर जेव्हा त्याच्या जीवनामध्ये बॅलन्स नसेल सगळ्या नंबर्सचा, तेव्हा त्याला त्याच्या जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. प्रत्येक क्लास स्टार्ट करताना आपल्याला अशा लोशो ग्रीड मांडायचे आहेत त्या त्या दिवसाचं. सो आज जो आपला मुलगा जन्माला आलेला आहे, जे एका बाळानं बर्थ घेतलेला आहे, त्याची आहे 19/9/2025 तारीख आहे. त्याचा ड्रायव्हर एक आहे, कंडक्टर एक आहे. त्याच्यामध्ये मिसिंग नंबर्स आहेत 3, 4, 8, 7, 6. आणि त्याचं जर तुम्ही बघितलं तर सुपर नंबरवर त्याचा जन्म झालेला आहे या बाळाचा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हो येस सर. सर. हो सर. हो सर. होय सर. आता आपण कालचं प्रेझेंटेशन जे बघत होतो त्यानुसार आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. की आपण काल सायकिक नंबर बघितले. सायकिक नंबर बघितल्यानंतर आपण हम्म, हो. नंतर आपण बघितलं डेस्टिनी नंबर. डेस्टिनी नंबर म्हणजे काय? तर त्याला आपण कंडक्टर म्हणतो, की टोटल करतो आपण त्याची सर्वांची. तर ती टोटल जेव्हा आपण करतो तेव्हा ती जन्मतारीख, जन्म महिना, जन्मवर्ष ही टोटल येते. त्यानंतर आपण काल बघितलं की नावामध्ये नेम नंबर आपल्यावर इन्फ्लुएन्स करत असतो. आपलं जे नाव आहे त्या नावाचा आपल्यावर खूप परिणाम होतो. आणि म्हणून आपल्या इंडियन वैदिक कल्चरमध्ये नावाला खूप महत्त्व दिलेलं होतं. म्हणून पूर्वीच्या काळी सर्व लोक आपल्याला नाव जे आहे ते पत्रिका बघून नाव ठरवायचे, किंवा ज्योतिषाकडे जायचे, नक्षत्र नाव किंवा आपल्या पूर्वजांची नावं. जसं आपण बघितलं तर शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये शिवाजी आणि संभाजी ही नावं परत परत रिपीट झालीत. मालोजी ही नावं. तर पूर्वीच्या काळी पूर्वजांची पण नावं ठेवायची. त्यांचं शौर्य, त्यांचे पराक्रम हे आपल्या अंगी यावेत यासाठी.
पण आता आजकाल काय केलं जातं तर नावासाठी खूप विचार केला जातो आणि ते जे लेटर्स असतात त्या लेटर्सची टोटल किती येते ती बघितलं जातं. आणि म्हणून काल आपण काही उदाहरणं बघितली की नंबर हा तुमचा नेम नंबर हे तुम्हाला ब्लेसिंग्स पण असू शकतं किंवा कर्स पण असू शकतं. तुमचे लाईफ पार्टनर नंबर्स त्याचे पण परिणाम तुमच्यावर होतो ते काल बघितलं आपण. तुमच्या कार नंबरचा परिणाम तुमच्यावर होतो. तुमच्या मोबाईल नंबरचा तुमच्या लाईफवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या घराच्या नंबरचा तुमच्यावर परिणाम होतो. काल आपण जस्ट डायलचं उदाहरण बघितलं की त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये 10 टाइम्स 8 आल्यामुळं ती कंपनी अडचणीमध्ये आली, लॉसमध्ये आली. आणि त्यांनी मग नंतर ती जी कंपनी आहे तो सगळा पॅटर्न त्यांचा जो आहे तो विकला आणि एका कंपनीकडे ते गेले. आणि ते त्यांना हँडओव्हर करायची वेळ आली किंवा त्यांनी ती विकली कंपनी आणि नवीन कंपनीने तो जो नंबर आहे तो चेंज केला. तर त्या गोष्टी आपण काल पाहिल्या. मग आपण हेल्थ, रिलेशनशिप, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटीसाठी न्यूमरॉलॉजी कशी उपयोगी पडते. तर 1970च्या दशकापासून ही लोक न्यूमरॉलॉजीचा वापर करतात. जसं काल आपण शोलेचं स्पेलिंग बघितलं की हा पिक्चर LE पाहिजे ते AYSHOLE पाहिजे ते LAY केलंय. कभी कभी मध्ये आय नंतर ई जोडला एक्स्ट्रा. एक दुजे के लिए मध्ये यू एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि हे त्यांनी ठरवून केलेलं आहे की त्यांना ना त्या पिक्चरला फेम पाहिजे होती, त्या पिक्चरला प्रसिद्धी पाहिजे होती. बिग बॉस सिरियल बघितलं तुम्ही तर डबल जी आहे. जिओचं नाव नंबर 9 वर घेतलेलं आहे, मंगळाच्या प्रभावाखाली घेतलं कारण त्यांना लवकर स्वतःला प्रस्थापित करायचं होतं आणि त्यांचं ते मिशन सक्सेस झालं. त्यांनी रेड कलर पण त्याच्यामध्ये वापरला मंगळाचा. दबंग पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं तर डबल जी आहे. असे खूप उदाहरणं आहेत आपण बघू शकतो. जसं एकता कपूर ही तिचे सिरियल सगळ्या क वरनं सुरू करते. कहाणी घर घर की, कुसुम, क्योंकि सास भी कभी बहू थी, याच्यामधले जी स्वर आणि व्यंजन असतात त्याच्यामधले स्वर हे डबल किंवा एक्स्ट्रा टाकून व नावाचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते बदलणार नाही अशा पद्धतीने काळजी घेतली जाते. जसं तुम्ही छावा चित्रपट बघितला तर छावामध्ये AA वापरलेला होता. काल आपण लोशू ग्रीडची माहिती घेतली. लोशू हा एक सायंटिस्ट होता आणि त्याच्या एक आपण असं म्हणू की त्यानं एक इन्स्पिरेशन घेतलं इंडियाकडून. कारण भारतामध्ये हे जे पंचदशाक्षरी यंत्र आहे म्हणजे ज्याची पंचदशाक्षरी यंत्र म्हणजे 15 अक्षरी यंत्र ज्याची टोटल अशी करा, डायगोनली अशी पद्धतीने करा, अशा पद्धतीने करा किंवा अशा पद्धतीने करा, ती 15च येते. हे भारतीयांचं एक यंत्र आहे, पंचदशाक्षरी यंत्र म्हणतो आपल्याला. ते त्यांना एक न्यूमरॉलॉजीमध्ये यंत्र म्हणून वापरलं की ज्याची कशी बेरीज 15 येते. 15 म्हणजे 6चा आकडा आहे. 6 म्हणजे शुक्राची लक्झरी याच्यामध्ये आहे. शुक्र ग्रहाकडे जी लक्झरी आहे ती लक्झरी या लोशो ग्रीडमध्ये आहे. आणि त्यांनी शुक्रालाच का निवड केली तर शुक्र हा व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे, ऐश्वर्य देणारा प्लॅनेट आहे. मग आपण काल बघितलं की जेव्हा एखाद्याचं लोशो ग्रीड आपण मांडत असतो तेव्हा त्या लोशो ग्रीडमध्ये काही नंबर्स हे येतात, काही नंबर्स मिसिंग असतात. आता जेव्हा आपल्याला एखादा नंबर मिसिंग असतो त्याच्यामध्ये तेव्हा त्या नंबरचा आपल्यावर परिणाम होत असतो. मिसिंग नंबर हा आपल्याला जीवनामध्ये अभाव निर्माण करतो. मिसिंग नंबर काय करतो तुमच्या जीवनामध्ये तो अभाव निर्माण करतो. तर जो तुमचा एक्झिस्टिंग नंबर आहे तो तुमच्यावर इन्फ्लुएन्स करतो म्हणजे प्रभाव टाकतो. जसं मी काल माझं उदाहरण दिलं 17/7/1977 ही माझी जन्मतारीख आहे. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण बघितलं की 1 म्हणजे सूर्य आहे, 2 म्हणजे चंद्र आहे, 3 म्हणजे गुरु आहे, 4 म्हणजे राहू आहे. वेस्टर्न लोक याला हर्षल पण म्हणतात, आपण त्याला राहू म्हणतो इथं. 5 म्हणजे बुध आहे, 6 म्हणजे शुक्र आहे, 7 म्हणजे केतू आहे, 8 म्हणजे शनी आहे, 9 म्हणजे मंगळ आहे. असे 9 ग्रहांना वेस्टर्न न्युमरॉलॉजीमध्ये 9 नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. काल आपण बघितलं की जे
आपल्याला जीवनामध्ये कष्ट देतात, त्रास देतात असे नंबर आहेत 2, 4 आणि 8. हे जे आपल्याला स्ट्रगल करायला होतात किंवा संघर्ष करायला होतात. एफर्ट्स जास्त आणि आउटपुट कमी. त्यामुळं या जी कॅटेगरी आहे याला आपण लोअर कॅटेगरीचे नंबर म्हणतो. मग ॲव्हरेज नंबर आहे 3, 7 आणि 9. आणि ज्याला आपण सुपर नंबर म्हणतो ते आहेत 1, 5 आणि 6. म्हणून आपण आता म्हणलं की जो आज जी मुलं जन्माला आली ती 1 नंबरच्या प्रभावाखाली जन्माला आलेली आहेत. आणि 1 नंबर हा सुपर नंबर मानला जातो कारण तो रवीच्या प्रभावाखाली आहे. येते लक्षामध्ये. तर 1 नंबरला सुपर नंबर म्हणण्याचं कारण का, तर तो सगळे ग्रह हे परप्रकाशित आहेत. सूर्य हा एकटाच स्वयंप्रकाशित ग्रह आहे आणि तो सर्व इतर ग्रहांना प्रकाश देत असतो आणि त्याचे परावर्तित किरण पृथ्वीपर्यंत येतात, त्यामुळे ते आपल्याला प्रकाशमान झालेले दिसतात. त्यामुळे सूर्य हा एकमेव स्वयंप्रकाशित ग्रह आहे, त्यामुळे तो नंबर 1चा ग्रह आहे. 5 हा शुभ का आहे, तर मी काल पण कारण सांगितलं की तो हॉरिझॉन्टल प्लेनला, व्हर्टिकल प्लेनला, डायगोनल प्लेनला सेंटरचा आहे. म्हणजे जसं वास्तूमध्ये ब्रह्मस्थान असतं ना तुमचं, 5 नंबर हे तुमचं ब्रह्मस्थान आहे लोशोग्रीडचं. आणि ब्रह्मस्थानाला जे महत्व आहे तेच लोशोग्रीडमध्ये 5 नंबरला महत्व आहे. सेंटर आहे तो 5 नंबर. काल आपण बघितलं, काल सगळ्यांच्या तारखा आपण घेतल्या. आज कोण नवीन जॉईन झाला असेल तर तरी तारीख सांगा त्यांची काय आहे. आज कोण नवीन जॉईन झालंय? सर मी कालच्या नवीन झाले. हा? मी नवीन झाले सर. ती म्हणजे श्रावणी कोण? जोशी. हा, श्रावणी. श्रावणी हा तुझी जन्मतारीख काय आहे? 21/1/96. 21/1/96. बरोबर. हा 1996. हा, 21/1/96. तुझा ड्रायव्हर कंडक्टर किती आहे? हा सर ड्रायव्हर 3 आहे आणि कंडक्टर 2 येते. ड्रायव्हर 3 आणि कंडक्टर 2. 2 आणि 1 3 आणि 1 4. 10 आणि 4 14. 14 आणि 9 23. 23 आणि 6 29. 29चा 2. ठीक आहे. अजून कोण जॉईन झालंय नवीन? मी तर सर युवराज. युवराज तुझं काय आहे? 1-2-2000. ड्रायव्हर येतोय 1 आणि काय म्हणतात त्याला, कंडक्टर येतोय 5. युवराज 1 2 2000. 2000. जे 2000च्या नंतर मुलं जन्माला आली त्यांची न्यूमरॉलॉजीमध्ये तुम्हाला मी सिद्धांत सांगतो की जे 1999 मधून च्या पुढे जन्माला आली आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम झालाय, तर ती आपल्याच मस्तीमध्ये असतात. ते स्वतःचं जीवन स्वतः जगतात, ते इतरांमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, ते सोशल नाही आहेत. त्याचं कारण असं आहे, ही एक जनरेशन वेगळी निर्माण झाली. कारण 2000 नंतर 9 आकडा जो सोशल आकडा आहे हा त्यांच्यामधून गायब झाला आणि 1 आकडा पण गायब झाला आणि 2 हा नंबराचा प्रभाव 2000 नंतरच्या मुलांमध्ये. त्यामुळे ज्यांना 2000 नंतरची मुलं आहेत त्यांच्या आणि 2000 आधीच्या आई वडिलांच्या मतांमध्ये खूप फरक पडतो विचारसरणीमध्ये. कारण ती संपूर्णपणे समाजाशी निगडीत नसलेलं जीवन जगतात. म्हणजे जशी आपली 1999 पर्यंतच जी रचना होती ती सगळी समाजाभिमुख होती. समाजामध्ये मिक्स होणं, एकमेकांमध्ये आपले विचार वाटणं वगैरे. पण जे 2000 नंतरचे ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये 1 आणि 9 गायब झालंय बघा. तर युवराज तुझं 1 2 2, तर तुझ्यामध्ये 2000. 1 आणि 5 हा नंबर आलाय. छान, 5 नंबर हम्म. आहे तुझ्याकडे. अजून कोण आलंय नवीन? तर मी 9-3-1979. 9-3-1979. तुमच्यामध्ये काय ड्रायव्हर किती आहे तुमचा मॅडम? 9 येणार. 9 आणि कंडक्टर कंडक्टर माझं आलंय. 9. टोटल किती आली तुमची? 9 3 12, 12 आणि 10 22 आणि 7 29 आणि 9 38. 8 आणि 3 11 म्हणजे 2 आलं. 9 आणि 2चं कॉम्बिनेशन आहे तुमचं. हो. तर आपण जे जे स्टुडंट जॉईन झाले त्या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर 5 नंबर हा 80% लोकांच्या मध्ये नाहीये. सर मी प्रवीण कांबळे. तू कोर्स केलायस ना एकदा? नाही केला सर. नाही केला व्हय? बरं सांग तुझी तारीख. 2/11/1986. 2/11/1986. ड्रायव्हर किती येईल तुझा? ड्रायव्हर 2. आणि कंडक्टर? 1. 14 18 20 21 22.
एक येतोय 28 आणि 28 म्हणजे 8 आणि 2 10 एक आला. तर आपण बघितलं काल की 5 नंबरला इतकी व्हॅल्यू आहे. 1 नंबर हा सूर्याचा आहे, 5 नंबर हा बुधाचा आहे, कारण तो ब्रह्मस्थानाशी जसा आहे लोशो ग्रिड मध्ये सेंटरला आहे. आणि 6 नंबर हा लक्झरीचा आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुखाची ओढ आहे. प्रत्येकाला सुखाकडून सुखाकडे जायचंय. आपलं जीवन, आपला जन्मच त्याच्यासाठी आहे की आपण सुखाकडून सुखाकडे जातो. आणि हे सुख मिळत असताना आपल्याला शुक्राचा नंबर 6 हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला जर ऍप्रिसिएशन नाही मिळालं, एखादं आपण काम केलं आणि त्याला जर कोणी त्याची प्रशंसा नाही केली, त्याचं क्रेडिट नाही मिळालं, तर आपल्याला खूप वाईट वाटतं. तर शुक्राचा नंबर हा तुम्हाला प्रशंसा देतो. शुक्र हा तुम्हाला जीवनामध्ये आनंद देतो, सुख देतो, उपभोग देतो, कला देतो. तुमचं मन रमतं तुमच्या जीवनामध्ये. नाहीतर तुमचंच आयुष्य तुम्हाला बोर वाटायला लागतं. सो हे 1 5 6 हे सुपर नंबर आहेत. 3 7 9 हे ॲव्हरेज नंबर आहेत. आणि न्यूमरॉलॉजीमध्ये, वेस्टर्न न्यूमरॉलॉजीमध्ये 2 4 8 हे लोअर फ्रिक्वेन्सीला नंबर ट्यून झालेले असतात, ज्याच्यामुळे जीवनामध्ये तुमच्या स्ट्रगल, एफर्ट्स जास्त, कष्ट जास्त, जीवनामध्ये दुःख हे होऊ शकतं. आता काल माझं लेक्चर आले ऐकल्यावर बरेच जण मला फोन आले किंवा मेसेज केले की सर माझा हा नंबर आहे, माझा हा नंबर आहे, हा नंबर आहे. तर टेन्शन घ्यायचं काही काम नाही आपल्याला. आपल्याकडे अशा अनेक सेलिब्रिटी आहेत की ज्या 4 नंबरवर आहेत. जर तुम्ही बघितलं तर 4 नंबरच्या सेलिब्रिटी आपल्याकडे खूप आहेत. जसं तुम्ही बघितलं तर राकेश शर्मा, अंतराळवीर, मुलायम सिंग, चेतन भगत, रायटर जे आहेत ते, जुही चावला, ऋषी कपूर, परिणीती चोप्रा, श्रीदेवी, चिरंजीवी, कियारा अडवाणी, किशोर कुमार, अमरीश पुरी, अमित शहा, राजकुमार राव. राजकुमार रावचं तर तुम्ही स्पेलिंग बघा गुगलवर काय आहे. त्याचा तर जन्माला त्याची वडीलच ज्योतिषी आहेत. त्याने स्वतःचं त्याच्या मुलाचं नाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणण्याच्या पूर्वीच चेक करून टाकलं आणि त्याचे चेंजेस केले. सूरज बडजात्या फिल्म डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहेत यशस्वी. 8 नंबरच्या प्रभावाखाली पण भरपूर फेमस सेलिब्रिटी आहेत, ज्याला आपण असं म्हणू की 8 नंबर काही स्ट्रगलचा नंबर जरी असला तरी 8 नंबरमध्ये आपण जर बघितलं तर आपले पंतप्रधान मोदी हे 8 नंबरच्या प्रभावाखाली आहेत. काल त्यांचं उदाहरण बघितलं आपण. तर आपण हळूहळू ह्या सगळ्या सेलिब्रिटीजच्या कुंडल्या, सेलिब्रिटीजचे नंबर्स आणि त्यांचे प्रोफाईल्स चेक करणारे. 8 नंबर हा स्ट्रगलचा जरी नंबर असला तरी तो सुद्धा जीवनामध्ये तुम्हाला, काल सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला एक नियम सांगितला की ड्रायव्हर कंडक्टरच्या बाबतीत वय वर्ष 35 ते 40 नंतर तुमच्यावर कंडक्टरचा प्रभाव असतो आणि त्यापूर्वीचं जीवन जे आहे ते ड्रायव्हरचा प्रभाव असतो. तर नरेंद्र मोदीजींच्या कुंडलीमध्ये मुख्यमंत्री व्हायच्या आधी म्हणजे वय वर्ष 40 पर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला. आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि गेले काही वर्ष, 10 वर्षाच्या वरचा वरचा कालावधी ते यशस्वी पंतप्रधान राहिलेले. तर नंबर हा वाईट नाहीये, पण त्या नंबरमध्ये ज्या क्वालिटीज आहेत, ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या आजकालच्या जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी फास्ट हव्या असतात, लवकर हव्या असतात. तर त्या दृष्टीने कम्पॅरिझन केलंय. कुठलाही नंबर हा अशुभ नाही. नाहीतर मग लोशो मध्ये आपण 8 मिसिंग असल्यावर 8चा अभाव म्हणला असता का? तर कालच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या कुंडलीमध्ये जसं 8 मिसिंग आहे तर तुम्हाला शनी बिघडला तुमचा. 4 मिसिंग आहे म्हणजे तुमचा राहू बिघडला. कुंडलीमध्ये तुम्हाला तो दोष निर्माण झाला. सो तुम्हाला जसं एक बॅलन्स लाईफ पाहिजे, ज्याच्यामध्ये मेंटल पीस पाहिजे, पैसा पाहिजे, त्याच्यानंतर म्हणजे करिअर चांगलं पाहिजे तुमचं, रिलेशनशिप चांगली पाहिजे आणि हेल्थ पाहिजे. ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या 4 बॅलन्स करण्यासाठी जशा वास्तुशास्त्रामध्ये 9 दिशा तुमच्या बॅलन्स पाहिजेत, तशा कुंडलीमधले 9 ग्रह हे बॅलन्स पाहिजेत. आणि ते बॅलन्स जे असतात, तो बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला लोशू ग्रीडचा आपण अभ्यास करत असतो. तर या लोशू ग्रीडचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या लोशू ग्रीडमध्ये आपल्याला त्या यामध्ये लोशू ग्रीडमध्ये कोणत्या गोष्टीचा अभाव आहे त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर आता काही जणांच्या जीवनामध्ये प्रसिद्धी पण येते, काही जणांच्या जीवनामध्ये खूप फेम पण मिळतो, तरी पण त्यांच्या जीवनामध्ये काय होतं, अभाव असतो. काय, जसं उदाहरण आपण एक बघू की आता एक फेमस उदाहरण घेऊ आपण. मी शेअर केली एक स्लाइड, तुम्हाला बघायला मिळते का बघा.
दिसतेय तुम्हाला? नाही सर. सर नाही सर. नाही सर. मला दिसते की पण. आत्ता लोड व्हायला लागली. ही सलमान खानची जन्मतारीख आहे. काढायचा ड्रायव्हर आणि कंडक्टर. ड्रायव्हर आणि कंडक्टर काढा. नऊ नऊ दहा दहा अकरा बारा. 9 आणि 33 म्हणजे 6. 9 आणि 6. ड्रायव्हर 9 आहे सर. 9 आणि 6. कंडक्टर 6. 9 आणि 6. तर ड्रायव्हर आहे 9, 7 2 9. मंथची टोटल आहे 3. वर्षाची बेरीज आहे 10 6 16 5 21. 21 म्हणजे परत 3. तर 9 3 12 3 15. म्हणजे परत आपण जर टोटल केली तर येईल ती 6. 15चा 6. मांडा लोशुगुरीड याचं. चार तीन आठ मिसिंग आहेत. कोणी सांगितले? मी अंजली. हा, अंजली. 4 3 8 मिसिंग आहे. ओके. दोन. मांडून सांगा मला आता कोण कोण मिसिंग आहे ते. 4 3 8. 4 3 8 मिसिंग. 4 3 8 मिसिंग आहेत. 4 3 8 मिसिंग आहे. ओके. जमलं सगळ्यांना? रणजित, अजिंक्य, निलेश. हो सर. अमित, तुला दिसायला लागलं का रे? अमित हो बर्गे, सर. अमित हा बागे. दिसतंय सर. दिसते काय दिसतंय झालेलं? दिसतंय सर. काय कळलं नाही परत झालं म्हणजे दिसायला लागली. मी इथून मंत्र टाक सोडला तू स्क्रीन तुझ्या लेफ्ट लाईट मोबाईलवर. केल्यानंतर. हो. मंत्र ट्रॅव्हल करतो ना, ते मंत्र ट्रॅव्हल करून गेला तुझ्याकडे. ओके ओके. 4 आज 3 8 नवीन कोण मिसिंग आले? आहे. योगेश आपळे. तुम्हाला जमतंय का योगेश जी? डॉक्टर प्रगती, तुम्हाला जमतंय का? डॉक्टर प्रगती बंडगर मॅडम. युवराज पण आज जॉईन झालाय. काही जण रेडिओ सारखे लावून गेलेत बहुतेक. नाही सर, काढले. जमलं. जमलं? 4 3 8 मिसिंग आहे. 4 3 8 मिसिंग आहे. ओके चार ओके. तीन. वेगळं सर मी कोणाचं उत्तर जरा आलंय? शिवांजली, हॅलो तुझं काय सर. वेगळं उत्तर आहे? शिवांजली, दीपाली मॅडम, मनीषा मॅडम. सर हम्म. मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, जरा व्हिजिटला घेऊन आली आहे मुली, त्यामुळे ऐकते फक्त. ऐका ऐका ऐका. छान. हा. 4 3 8च येते. अजून कोणी कोणी काढलं मिसिंग नंबर्स? सर 4 3 8 मिसिंग आहे. 4 3 8 मीटिंग मिसिंग आहे सर सर. 4 3 8च मिसिंग आहे ह्याच्यात. सौरभ. हो सर, 4 3 8च मिसिंग आहे. ओके. योगेश, योगेश आपळे, तुम्हाला समजतंय? 4 3 8 मिसिंग आहे. ओके. आता 27 तारखेचा ड्रायव्हर म्हणजे त्यांचा जो मुलांक आहे तो 9 आला, ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतोय. त्याला आपण राऊंड केलं इथं. त्याची नंतर त्यांची बेरीज 15 कशी आली? तर 2 अधिक 7 अधिक 1 अधिक 2 अधिक 1 अधिक 9 अधिक 6 अधिक 5. 15चा 6 आला. आता या 6ला पण व्हॅल्यू वेगवेगळी बरं का. 6 नंबर कसा कसा येऊ शकतो? तर 6चा 6 आहे, 15चा 6 आहे, 24चा 6 आहे, 33चा 6 आहे, 42चा 6 आहे, 51चा 6 आहे, त्याच्यानंतर 60चा 6 आहे. असे वेगवेगळे नंबर्स असतात. त्याला कंपाऊंड नंबर्स आपण शिकायचे. म्हणजे
आता 15 नंबरची व्हॅल्यू वेगळी आहे, 42 नंबरची वेगळी आहे, 33 नंबरची वेगळी आहे. कारण कंपाऊंड नंबर जेव्हा आपण शिकू तेव्हा ते शिकणार आहे. प्रत्येक कंपाऊंड नंबरची व्हॅल्यू वेगळी असते. कंपाऊंड म्हणजे जे 2 अंकी नंबर आहेत ना त्यांना पण वेगळी व्हॅल्यू असते. त्यामुळे सांगताना मला तुम्ही असं नुसतं 6 म्हणायचं नाही. आजपासून तुम्ही बदल करायचा. 15 15चा 6. हा. 9 नंबर कसा आला तर 27चा 9 असं सांगायचं. 18चा पण 9 येऊ शकतो, 27चा पण 9 येऊ शकतो. तर आता आपल्याला इथं सुरुवातीला लोशो ग्रीड मांडताना काय करायचं आहे, तर इथले आकडे आहेत 4 9 2, त्याच्यानंतर 3 5 7 आणि 8 1 6 हे फिक्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये वरचे आकडे भरायचे. आता आपण काय करायचं, तर आता ग्रीन कलरनं मी त्याचे जे एक्झिस्टिंग नंबर आहेत ते लिहितो. तर 2 आहे, 7 आहे, 1 आहे, 6 आहे, 2 आहे, 5 परत 1 आहे, परत 9 आहे, परत अजून एकदा 9 आहे ड्रायव्हर कडून आलेला, 6 नंबर आहे, परत 6 नंबर आहे आणि 5 नंबर आहे. तर लोशो ग्रीड मध्ये तुम्ही जर बघितलं तर 4 3 8 हे एक व्हर्टिकल प्लेन पूर्ण त्याचं अबसेंट आहे त्याच्या जीवनामधलं. म्हणजे ज्यांना असं वाटतं की 4 3 8 हे खराब नंबर आहे, तर तुम्ही बघितलं तर सलमान खानच्या जीवनामध्ये प्रसिद्धी आहे, पैसा आहे, पण त्याच्या अपेक्षित जोडीदार त्याला अजून मिळालेला नाहीये. त्याचं वय फक्त किती आहे, 60 आहे. आता एवढी घोड नवरी तर मिळणं अवघडच आहे, त्यामुळे लग्न होणं अवघड आहे. तर मी हे तुम्हाला उदाहरण का दिलं, तर 4 नंबरची व्हॅल्यू लाईफमध्ये खूप आहे, 8 नंबरची व्हॅल्यू लाईफमध्ये खूप आहे. प्रत्येक नंबरची व्हॅल्यू लाईफमध्ये आहे. ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये मिसिंग आहेत त्या गोष्टी तुम्हाला ते सुख देत नाहीत. आता ऑलरेडी त्याच्याकडं ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 7 नंबर, 2 आणि 7 9 नंबरवर असल्यामुळे तो अग्रेसिव्हली त्यानं काही गोष्टी केल्या. जसं गाडी चालवली आणि झोपलेली माणसं मारली, किंवा हरणाची शिकार केली, अजून काही कुख्यात व्यक्तींच्या संगतीमध्ये गेला. तर 9 नंबर हा मंगळाचा नंबर आहे. हा जेवढा सोशल आहे, हा जेवढा जिनरस आहे, जेवढा उदार आहे मनानं, तेवढाच तो काय लोकांच्या आहारी जाणार आहे. 9 नंबर लोकांमध्ये समरस होणार आहे, लोकांमध्ये वाहत जाणार आहे, लोकांच्या प्रभावाखाली येणार आहे, मित्रांच्या किंवा अजून काही त्याचे जे संपर्कातले लोक असतील. तर या नंबर्सची जी कॅरेक्टर्स आहेत, ती कॅरेक्टर्स कशा प्रकार, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचे गुणधर्म काय आहेत, हे आपल्याला विस्ताराने शिकायचे आहेत. आता अजून एक उदाहरण मी तुम्हाला घेतो, की आपल्या सेलिब्रिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही 555 असलेली गाडी एक सेलिब्रिटी सगळ्या गाड्या त्याच्या अशा आहेत बघा, 555 असलेल्या. कोण आहे सांगा, लोशो ग्रीड मांडायचं काय ते. शाहरुख खानचा आहे. ड्रायव्हर कंडक्टर काय बघा, 2 ड्रायव्हर आहे, 7 कंडक्टर आहे. 2 ड्रायव्हर आहे, 7 कंडक्टर आहे. ड्रायव्हर 2 म्हणजे 2च येणार बरोबर. कंडक्टर काय येणार, कंडक्टर 25चा 7. 25चा 7. 25चा 7. 2 अधिक 25चा 1 7. अधिक 3 4, 10 आणि 4 14, 14 आणि 6 20 आणि 5 25, 25चा 7 आहे. हम्म.
7 नंबर हा ज्यांना वाटतं की अशुभ आहे तो बघा, 7 नंबर शाहरुखचा 7 नंबर आहे. महेंद्र सिंग धोनीची पण जर्सी 7 नंबरची होती शेवटपर्यंत. इव्हन तो IPL जरी खेळला तरी 7 नंबरवरच खेळायचा, 7 नंबरची जर्सी वापरायचं. स्वतः आपण लोशो ग्रेड मांडूया. सांगा मिसिंग काय लोशो ग्रेड मध्ये? 4-3-8. हं? 4-3-8. 4-3-8 आणि 4-3-8. 4-3-8. 4-3-8. झाले का बघा सगळे? सेम लोशो ग्रीड सलमान खानचा आहे ना? हो सर. हो 4-3-8 सर. मिसिंग. हो सर. हो सर. 4-3-8 मिसिंग आहे त्यांचे. आता अजून एक मी तुम्हाला लोशो ग्रेड म्हणतो, मग आपण कन्क्लुजन घेऊया. चौदा मार्च 1965. सांगा ड्रायव्हर, कंडक्टर आणि लोशो ग्रेड मांडा. ड्रायव्हर 5 आहे आणि कंडक्टर 5 2 आहे. आणि कंडक्टर 38चा 2. 11चा 2. हम्म सगळ्यांची उत्तर वेगळी आली काय? ड्रायव्हर किती आला? 14, 4 आणि 1, 5. ड्रायव्हर 5 आहे सर. ड्रायव्हर 5 आणि आहे. कंडक्टर 11चा 1 आहे. 38 कंडक्टर 1 आहे. 38चा 4 आणि 5 आणि 3, 8. 10 आणि 8, 18. 18 आणि 6, 24 आणि 5. 2 येणार कंडक्टर सर, 1 कसा येईल? 29 म्हणजे 29चा 2 आला इथं. 2 सॉरी. काही लोशो ग्रेड सांगा. 1 मिनिट सर. 7 आणि 8 मिसिंग. 2, 2 ला 2 आले, 2 ला परत 2 आले, इथं डबल आला. 1, 1, 1, 8, 2, 7. 6, 5, 4. 2, 7, 8 मिसिंग. 2 कसं काय मिसिंग? 8, 7च मिसिंग आहे सर. 8, 7, 2 तर मिसिंग. 8 आणि 7 मिसिंग आहे. 8 आणि 7 मिसिंग आहेत सर. 2 मिळाला ना आपल्याला कंडक्टर कडून? कंडक्टर कडून मिळाला. मिळाला. हो. नाही 7 आणि 8 बरोबर लिहिलं होतं. 7 आणि 8 फक्त मिसिंग आहेत. 4 आणि 5. 7 आणि 8. 5 कंडक्टर.
7 नंबर, 8 नंबर मिसिंग आहे आणि 7 नंबर मिसिंग आहे. आता हे तिन्ही लोक स्टार आहेत. हा तिसरा कोण स्टार असेल? आमिर खान. बरोबर आहे, सर आमिर खान. आमिर खान. हम्म. तिन्ही स्टार व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये 8 नंबर मिसिंग आहे. तर त्यांना जीवनामध्ये प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. 8 नंबर हा त्यांच्या तिघांच्या जीवनामध्ये मिसिंग आहे. मग आता केवळ 1 नंबर मिसिंग आहे म्हणून प्रसिद्धी मिळते का? तर नाही. तर आपल्याला त्यासाठी लोशो ग्रीड थोडंसं समजून घ्यावे लागेल. आणि हे लोशो ग्रीड समजण्यासाठी आपल्याला लोशो ग्रीड मधले प्लेन समजून घ्यावे लागतील. प्लेन, मग ते प्लेन म्हणजे काय असतात? तर लोशो ग्रीड मध्ये 6 आणि 2 8 प्लेन असणार. आणि हे जे 8 प्लेन आहेत, हे प्लेन तुमच्या जीवनावर जर ते परिपूर्ण झाले तुमच्या जीवनामध्ये, तर त्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो मोठ्या प्रमाणामध्ये. तर ते कसं? तर ते आपण आता आज बघायचं आहे. सुरुवात करूया आज आपण. आज किती वेळ मिळतो बघूया आपल्याला. तर हे जे ग्रीड्स असतात आपल्याकडे, जे आपण ज्याला ग्रीड म्हणतोय, ते ग्रीड काय आहेत? तर आपल्या जीवनावर प्रभाव टाकणारे काही चौकोन आहेत. ग्रीड म्हणजे काय? तर उभ्या आडव्या रेषांपासून जे तयार होतात ते ग्रीड. जे आपण आता बघितलं तर ते अं, 3 उभ्या आणि 3 आडव्या रेषा मांडल्या आपण, बरोबर? तर या न्यूमरोलॉजीमध्ये या लोशो ग्रीडची जी प्लेन्स आहेत, ह्या प्लेनचा विचार करताना ही अशी 6 वेगवेगळ्या प्रकारची प्लेन तयार होतात. 4 3 8 मधून तुम्हाला मिळतं थॉट प्लेन. 4 3 8 मधून काय मिळतं तुम्हाला? थॉट प्लेन. 9 5 1 जर तुमच्या नंबर्स मध्ये उपलब्ध असेल तर त्याच्यामधून मिळतं तुम्हाला विल प्लेन, की जे आपल्या मोदीजींच्या कुंडलीमध्ये परिपूर्ण आहे. 9 पेज इच्छाशक्ती, जबरदस्त इच्छाशक्ती असते लोकांकडे. 9 5 1 4 3 8 मध्ये जर असतील तर अशी लोक खूप इंटेलिजंट असतात, 4 3 8 वाली. कारण ते आणि 2 7 6 काय ऍक्शन प्लेन आहे तुमचं हे. आता आडवा विचार केला तर हे जे नंबर्स आहेत 4 9 2 हे तुमचं मेंटल प्लेन आहे. 3 5 7 हे तुमचं इमोशनल प्लेन आहे. आणि 8 1 6 हे तुमचं प्रॅक्टिकल प्लेन आहे. जे नंबर तुमच्या अंककुंडलीमध्ये किंवा लोशो ग्रीडमध्ये तिन्ही वेळा प्रेझेंट असतात, ते प्लेन तुमचं ऍक्टिव्ह होतं. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं आता की नरेंद्र मोदीजींच्या कुंडलीमध्ये 9 5 आणि 1 हे प्लेन ऍक्टिव्ह आहे. तर हे प्लेन्स ऍक्टिव्ह होणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे आपली कुंडली काय होती? परिपूर्ण होती. तर तुमच्या मनामध्ये शंका येत असेल की ऍक्टिव्ह नसेल तर काय करायचं? तर ते शिकायसाठीच आपण न्यूमरॉलॉजी शिकतोय. तर पहिला आहे व्हर्टिकल प्लेन. आपण शिकूया आज की ज्यांच्या कुंडलीमध्ये किंवा ज्यांच्या अंक कुंडलीमध्ये 4 3 8 हे ऍक्टिव्ह असतं, त्यांचं थॉट प्लेन हे जबरदस्त असतं. थॉट प्लेन ज्याच्यामध्ये त्यांना शार्प मेमरी असती, क्रिएटिव्हिटी असती, त्यांच्याकडे खूप इमॅजिनेशन असतं, पॉवर, ॲनालिसिस, क्लेवरनेस, डिसिजन मेकिंग चांगली असते. पॉलिटिकली ते स्ट्रॉंग असतात, श्रूड असतात. गव्हर्नमेंट जॉब त्यांना लागू शकतो. जसं शीला दीक्षित ज्या होऊन गेल्या आपल्या दिल्लीच्या प्राईम मिनिस्टर, यांच्या पत्रिकेमध्ये थॉट प्लेन हे ऍक्टिव्ह होतं आणि त्यामुळे त्यांनी अंडरग्राऊंड मेट्रो किंवा दिल्लीचा जो विकास केला सगळा, जो त्यांच्या काळामध्ये 10 12 वर्षामध्ये, तो करण्याचं कारण आहे की त्यांचा थॉट प्लेन खूप ऍक्टिव्ह होता. सो 4 3 8, 4 म्हणजे राहू. राहू म्हणजे तुमचं डोकं खूप शार्प आहे. पण ते जर तुम्ही योग्य ठिकाणी लावलं तर ठीक आहे, नाही तर मग काय होतं, ते चुकीच्या ठिकाणी लागू शकतं. 3 म्हणजे गुरु आणि 8 म्हणजे शनी. सो 4 3 8 हा थॉट प्लॅन आहे. तो थॉट प्लेन जो आहे तो क्रिएटिव्हिटीसाठी खूप चांगला आहे, हे ते लक्षामध्ये येतात. ज्यांच्या अंककुंडलीमध्ये हे तिन्हीही ऍक्टिव्ह असतात त्यांना त्याचे
चांगले मार्क मिळतात. चांगले म्हणजे किती? तर 100% मार्क मिळतात. मग आता माझ्या कुंडलीमध्ये स्वतःच्या माझ्या फक्त 3 आकडा आहे, तर मला त्याचे 33.33% मार्क मिळाले. आणि 8 जो आहे हा पण माझ्याकडे अवेलेबल आहे. तो 3 मला कंडक्टर कडून मिळाला आणि 8 ड्रायव्हर कडून मिळाला, तर मला 33.33 8 कडनं पण मिळाले. माझं माझं थॉट प्लेन किती ऍक्टिव्ह झालं? कोण सांगेल? 66.6. 66.66. 66.66. मला हे मार्क किती मिळाले 100 पैकी? 66.66. 66. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, पण हे मार्क मला हे 33 कधी मिळाले? तर वयाच्या 35 ते 40 नंतर मिळाले 33. म्हणजे वयाच्या 35 पर्यंत मला थॉट प्लेनचे फक्त 33%च मार्क होते. येते का लक्षात तुमच्या? माझा कंडक्टर जो आहे तो कधी ऍक्टिव्ह झाला? माझ्या 35 वर्षानंतर 36 वर्षानंतर ऍक्टिव्ह झाला, तर मला ते मार्क 33.33 हे मला उशिरा मिळाले. जसं मोदीजींचं आपण बघितलं, मोदीजींना ते मार्क उशिरा मिळाले वयाच्या. आणि मग हा 4 काय करायला लागेल? तर मला मिळवायला लागतील याचे मार्क. मला काहीतरी याच्यासाठी रेमेडीज करायला लागतील, उपाय करायला लागतील. हे 4 मला ऍक्टिव्ह करायला काहीतरी त्याच्यासाठी सोल्युशन काढावं लागेल. आणि ते मी उपाय जर केले तर मला काय होईल? माझं थॉट प्लेन 100% ऍक्टिव्ह होईल. आणि ते मी करतो, त्यामुळे मला 100% ऍक्टिव्ह माझं थॉट प्लेन झालं. मेमरी शार्प झाली. आणि मग ज्या माझा स्वतःचा बिझनेस करण्यासाठी माझ्याकडे 10,000 रुपये नव्हते, त्या माझ्याकडं 10,000 रुपये मला बोरो करायला लागले. बँकेला जे आपण देतो ना, सुरुवातीचे इनिशियल अमाऊंट काही भरतो आणि मग बँक आपल्याला बाकीचं राहिलेलं लोन देते, ते पण माझ्याकडे नव्हते. बिझनेस करायचा होता तर. आज माझ्याकडे लाखोचे डिपॉझिट्स आहेत बँकेमध्ये एफडी स्वरूपामध्ये. ते कशामुळं? तर मी माझे प्लेन बॅलन्स करत गेलो. तुमच्या समोर हे माझं उदाहरण का देतोय? तर मला स्वतःची शेखी मिरवायची नाही, पण तुम्हाला समोर तुमच्या बसलेल्या उदाहरण आहे की जे न्यूमरोलॉजीमुळं ज्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतात. तर जे तुमच्याकडे मिसिंग आहे ते तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं आहे. ते कसं ऍक्टिव्ह करायचं ते आपण या 23 सेशन्स मध्ये पूर्ण शिकणार आहे. अशी प्रत्येक प्लेन्स वेगवेगळी असतात. जसं आपण आता थॉट प्लेन बघितलं, थॉट प्लेन म्हणजे 438. त्याच्या पुढचं नेक्स्ट प्लेन कुठला असेल? तर 951. याला विल प्लेन म्हणतात आपण, इच्छाशक्ती. 9, 5 आणि 1 अशा लोकांची काय असती? तर विल पॉवर व्हेरी स्ट्रॉंग, गिव्स डिटर्मिनेशन, परसिस्टन्स. त्यांच्याकडे सक्सेस येतं. जोपर्यंत एखादं गोष्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत. आता मोदीजींच्या कुंडलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या सक्सेस रेट हाय का आहे? तर त्यांच्याकडे व्हील प्लेन ऍक्टिव्ह झालेला आहे. तुम्ही जर बघितलं इथं तर 1, 7, 1 परत 9, 5 आणि 8 त्यांना त्यांच्या ड्रायव्हर कडून मिळाला. आणि कंडक्टर जो आहे त्यांचा, कंडक्टर किती येईल कोण सांगेल? टोटल किती येईल सांगायची? 17/9/1950. 32. 5 येते. कॅल्क्युलेटर घेऊन सुद्धा तुम्ही चुका करताय. 5 येते 5. 5. कितीचा किती आहे 5 सर? येतोय? 27चा 5. 27चा 5. 27चा 5. सॉरी 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 सर. 7 32चा 5. 32चा 5 सर. 32चा 5. 32. हा, तुम्ही सांगितलं होतं 32चं सांगा. 7 आणि 1 9, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 10 27, 27 आणि 5 32. आणि त्यामुळे त्यांच्याकडे आहे 32चा 5. त्यांच्या जीवनामध्ये 5 नंबरचा प्रभाव हा 40 नंतर सुरू झाला.
आणि त्यामुळे त्यांनी गुजरातचा विकास केला 10 वर्षामध्ये. 3 टर्म मुख्यमंत्री होते ते, 3 वेळा निवडून आले मुख्यमंत्री म्हणून. ही 5 नंबरची मॅजिक आहे. तुम्ही जिथं हात लावाल ते सोनं करू शकता. आणि आपल्याकडे काय आहे, इंडियामध्ये ऑलमोस्ट 80% लोकांच्या लाईफमध्ये 5 मिसिंग आहे. कारण 5 म्हणजे ब्रेन आहे. काही नाही मोदींनी केलं, काँग्रेसचेच आयडियाज इम्प्लिमेंट केल्या. आधार कार्ड काँग्रेसचंच आहे, जीएसटी काँग्रेसचंच आहे, अजून काय टोल वगैरे सगळं काँग्रेसमधल्याच काळामधलं आहे. फक्त ते एक्झिक्युशन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंगली करून सक्सेस रेट हाय केला. सो 5 नंबर जो आहे तो 5 नंबर तुम्हाला लाईफमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अशा काही गोष्टी ऍड करतो की ज्याच्यामुळं तुमचा फॉलो, तुमच्याकडे लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वाढत वाढत जातो आणि तुम्हाला सक्सेस तुमचं जे आहे ते वाढत जातं. आता माझ्या पत्रिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर 17/7/1977 माझ्याकडं 5 नंबर हा मिसिंग आहे. पण माझा 9-5-1 पूर्ण झालेला आहे. तर 5 मला कुठून मिळतोय हे मी तुम्हाला जेव्हा मॅजिक नंबर शिकवणार आहे, आपल्याला मॅजिक नंबर्स कुठून मिळतात किंवा एंजल नंबर कुठून मिळतो किंवा कुवा नंबर कुठून मिळतो हे जेव्हा शिकवणार आहे तेव्हा तुम्हाला कळवीन की माझ्या जन्मतारखेमध्ये नसलेला 5 हा मी तो मिळवला. तो कसा मिळवला तर तुम्हाला एंजलनी दिला, तुम्हाला सिद्ध पुरुषांनी दिला. तो कुठून येतो त्याचं एक वेगळं गणित आहे. ते आता सुरुवातीला आपण एवढं शिकवत नाही, ते 7व्या-8व्या लेक्चरला येतात एंजल नंबर्स किंवा पाकुआ नंबर कसे काढायचे ते. तर तुम्हाला 9-5-1 हा व्हील प्लेन खूप महत्वाचा आहे. जबरदस्त इच्छाशक्ती ह्या 9-5-1 कडे आणि सक्सेस रेट आहे. म्हणजे तुम्ही ज्याच्यात हात घालता ते काम तुमचं यशस्वीपणे पूर्ण होतं, अर्धा काम राहत नाही. तुम्ही जर एखाद्याला ठरवलं की या व्यक्तीचं कल्याण करायचं तर त्या व्यक्तीचं कल्याण सक्सेस होईपर्यंत तुम्ही त्याचा पिछा सोडत नाही. सो मोदीजींचं तुम्ही बघितलं, 8 म्हणजे प्रचंड कष्ट करतात ते, आणि 5 म्हणजे त्यांच्याकडे बुद्धी पण भरपूर आहे. 1-9-5 ऍक्टिव्ह असल्यामुळं त्यांच्याकडे सक्सेस रेट खूप मोठा आहे. 999 त्यांच्या लोशो ग्रेडमध्ये 999 हा ह्युमॅनिटीचा आहे. RSSचं काम करत होते, समाजाविषयी काही गोष्टी करत होते, त्या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर झाला. सो 9-5-1 हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्याची इच्छाशक्ती देत असतो. आपण देवी ललिता अंबिकेकडे जर बघितलं तर ती 3 स्वरूपामध्ये आपल्याला भेटते: इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. तर आपला थॉट प्लेन म्हणजे ज्ञानशक्ती आहे. देवी आपल्याला जेव्हा आता नवरात्रात तुम्ही उपास कराल तर देवी तुम्हाला 3 प्रकारे ब्लेसिंग्स देते. एक असतं ज्ञान म्हणजे थॉट प्लेन, तिसरं आहे इच्छाशक्ती, तुमची इच्छा, डिझायर, तुमच्या जे मनामध्ये डिझायर निर्माण झाली की तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होती. डिझायर होणं गरजेचं आहे, इच्छा निर्माण होणं गरजेचं आहे. जसं माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की नाही मला आपल्याला आता चांगला डोमिनोजचा पिझ्झा खायचा आहे. मोबाईल घेतला, झोमॅटोमध्ये ऑर्डर केला, झोमॅटोवरून पिझ्झा आला. मला वाटलं की नाही मला एक छान नाईट लॅम्प हवा. मी ब्लिंकिटला गेलो, ब्लिंकिटला मी ऑर्डर केलं, ब्लिंकिटचा माणूस 5 ते 6 मिनिटांमध्ये माझ्या घरी आला. सो इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. आणि तिसरी आहे क्रियाशक्ती, जिला आपण ऍक्शन प्लेन म्हणतो. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. नुसतं ज्ञान असून पण उपयोग नाहीये, इच्छा पण झाली पाहिजे. आणि इच्छा झाल्यानंतर तुम्ही तशी क्रिया पण केली पाहिजे. मी मोबाईल डाव्या हातात घेतला पाहिजे, त्याचं लॉक उघडलं पाहिजे, त्याच्यामध्ये झोमॅटो ऑर्डर दिली पाहिजे, माझ्या गुगल पे किंवा फोन पे मधून मी पैसे रिलीज केले पाहिजेत, तर माझ्या घरामध्ये ती वस्तू येईल ना. सो आपल्या जीवनामध्ये घटना घडती कशी तर ज्ञान, इच्छा आणि क्रिया. त्यामुळं आपला पुढचा जो प्लेन आहे तो क्रियेशी संबंधित आहे, ऍक्शनशी संबंधित आहे. म्हणून तो जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे, ज्याला आपण म्हणतो ऍक्शन प्लेन. ऍक्शन प्लेन सचिन तेंडुलकरच्या पत्रिकेमध्ये बघा, 2-7 आणि 6 तिन्ही ऍक्टिव्ह आहे ऍक्शन प्लेन.
जबरदस्त वर्क होलिक माणसं असतात ही. प्रचंड कष्ट करण्याची तयारी असते. लहानपणी आपण धडा वाचला, सुनील गावस्करची दाढ दुखत असताना त्यानं औषधाची गोळी घेऊन सेंचुरी मारली. सचिन तेंडुलकरला डिसेंट्री होत असताना डायपर घालून त्यानं 100 मारले. ही जी क्रियाशक्ती आहे ती तेंडुलकर कडून तुम्हाला कशातनं मिळते, तर 7 नंबर आहे त्याच्याकडं, 2 नंबर आहे, आणि त्याच्या ड्रायव्हर हा 6च आहे. 24चा 6 आहे त्याचा ड्रायव्हर. सो 7-2. त्यामुळं कुठलाही बॉलर समोर आल्यानंतर त्याच्या बॉलला कशी दिशा द्यायची, तो कसा टॅकल करायचा, ही ॲबिलिटी या लोकांकडे असते. त्यामुळे हे व्हेरी फास्ट डिसिजन घेतात, व्हेरी फास्ट इम्प्लिमेंट करतात. इन्स्पिरेशन त्यांची खूप मोठी असतात. फिजिकल ऍक्टिव्हिटीवर स्पोर्ट्समन जर तुम्ही बघितले, सगळे स्पोर्ट्समन 2-7-6च्या प्रभावाखाली येतात, कारण ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीचा नंबर आहे तो 2-7-6. फिजिकल ऍक्टिव्हिटीचा ज्यांच्या लोशो ग्रेडमध्ये 2-7-6 मिस आहे ते आळशी असतात, त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आवडत नाही, ते लवकर दमतात, मेंदू त्यांचा लवकर दमतो. पण 2-7-6 वाले काय करतात, तर फिजिकली एकदम स्ट्रॉंग असतात ते. परत तसंच सर माझ्या लोशो ग्रेडमध्ये 7 नंबर आहे, मग 33% मार्क मिळाले. 2 पण आहे, अजून 33 वाढले, आणि अजून 6 आहे तर अजून 33 वाढले, पण त्याचं पर्सेंटेज तेच आहे. ठीक आहे. तर आज आपण व्हर्टिकल प्लेन प्लेन 3 शिकले: थॉट प्लेन, सक्सेस प्लेन, आणि ऍक्शन प्लेन. ऍक्शन प्लेन वाली लोक जी आहेत, थॉट प्लेन वाली आधी विचार करतात आणि मग काम करतात. ऍक्शन प्लेन वाली लोक आधी काम करतात आणि रिझल्टचा विचार नंतर करतात. तर जीवनामध्ये बॅलन्स होण्यासाठी थॉट प्लेन आणि ऍक्शन प्लेन याच्यामध्ये समतोल असणं गरजेचं असतं. तर आज आपण इथं थांबूया. तुमच्या काही शंका असतील तर आपण घेऊया. हॅलो सर, हा. ते तुम्ही लोशो ग्रीड जे 9 वेळा लिहायला लावलंय, मग त्याचं जे काय तो ग्रीड तयार करायचं तो ब्लॅक पेननी तयार करायचं का? आणि नाही, ग्रीन प्लेन मी लिहायला लावलेलं नाहीये. तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही लिहू शकता. नाही, आणि म्हणजे तुम्ही कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं जे मी हा, सकाळी ऐकलं. हे दोज हू वॉन्ट मनी, त्यांच्या जीवनामध्ये ज्यांना पैसे पाहिजे आहेत, कुणाला पैसे नको आहेत असं कोण मला वाटतं नसेल इथं. तर ज्यांना पैशाची आवश्यकता आहे ते ग्रीन पेननी लोशो ग्रीड 9 वेळा वहीमध्ये रोज लिहा. 90 दिवस लिहून बघा. 90 दिवसामध्ये तुम्हाला लोशो ग्रीड खूप चांगले रिझल्ट देतं, कारण तुमचे प्लॅनेट्स बॅलन्स होतात त्याच्यामधून. नाही नाही, मी नव्वे ते नाही नव्वे 81 वेळा तुम्ही प्रत्येक एका शतीपद मंडल जसं आहे तसं इथं सुद्धा 81 वेळा तुम्ही एकच ग्रहाचा आकडा 9 वेळा लिहिला. असे 9 ग्रहांचे 9 वेळा लिहिल्यामुळे ते बॅलन्स होतं. नाही, मी विचारलं ते चौकोन करायचे तेही ग्रीन पेननीच करायचंय का तो ब्लॅक हो, पेन? ग्रीन पेनच न्युमरॉलॉजी मध्ये नोट्स वापरायला ग्रीन पेनच वापरायचा. ओके. जे माझ्या गुरूंनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. मी पण ग्रीन पेननीच नोट्स काढतो न्युमरॉलॉजीच्या. न्युमरॉलॉजीमध्ये बुधाला खूप महत्व आहे, काल मी तुम्हाला सांगितलं, आणि बुधाचा रंग हा हिरवा आहे. त्यामुळे ग्रीन पेन वापरा. ग्रीन पेनने तुम्हाला खूप फायदा होईल त्यामध्ये. तर तुम्ही काल सांगितलं की लक्ष्मीपूजनाच्या वेळेला लाल कपड्यांवर ते जे काढायचं ग्रीड ते पण मग आपण ग्रीन पेननीच काढायचं का? हा, आता बरेच जण जे गुरुजी असतात, म्हणजे विशेषतः मारवाडी किंवा राजस्थानी समाजामध्ये डाळिंबाच्या काडीने अष्टगंधाने लाल रंगाच्या कापडावर ते ग्रीड काढतात. डाळिंबाची काडी घ्यायची आणि गंध, अष्टगंध जे असतं ते त्यांनी काढायचं ऍक्च्युली. सर, ते तुम्ही गाड्यांचे फोटो दाखवत होता त्याच्यामध्ये ते आता MH12 जर असेल तर तो 12 पण ऍड करायचा का नंबर प्लेट वरचा? हो, आपण शिकणार आहे ते 10व्या नंबरच्या लेक्चरला गेलं. मी आज वाचून आलो नाही ते, त्यामुळे जेव्हा मी वाचून येईन तेव्हा ते पण शिकवेन मी तुला, कार नंबरचं काय काय ते. बरं, ठीक आहे, ठीक आहे. तर आपली जी लो शो ग्रेड आहे, तर ती हा. डायरेक्शन्सला रिझेंबल करते का? म्हणजे आता हे जी ग्रेड तयार होती 9 म्हणजे 3x3 ची ग्रेड, तर आता समजा 5 हे आपण कसं ब्रह्मस्थान म्हणजे पकडतो की स्टॅबिलिटी,
तसे हे बाकीचे ब्लॉक्स पण एक रिस्पेक्टिव्ह सब डायरेक्शन मानली जाते का तशी? तो रिसर्चचा पार्ट आहे ऍक्च्युली आपल्या. म्हणजे तुम्ही जसं संशोधन केलं प्रत्येकाने लोशोग्रीड आणि जर वास्तूची नकाशा याला जर कम्पेअर केलं, जसं कुंडलीमध्ये आणि वास्तूच्या प्लॅनमध्ये काहीतरी साधर्म्य असतंच, तसं लोशोग्रीडच्या आणि तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या वास्तू प्लॅनमध्ये एकमेकाशी रिलेशन असतंच ना काहीतरी. पण ते स्टँडर्ड्स, त्याचे स्टँडर्ड्स जे आहेत ते अजून आपल्याला अनुभवाला त्याच्यावर रिसर्च केला पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी त्याच्यात काम केलं पाहिजे. नंबर ऑफ केस स्टडीज घेतल्या पाहिजेत. 100 केस स्टडीज घेऊन एखादा आपण रिझल्ट काढला पाहिजे. तर त्याच्यावर काम होत नाही. लोक काय करतात की सुरुवातीला केस स्टडीज म्हणजे तुम्ही आता एक वही टाका, ज्यांना हा कोर्स म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये अभ्यास करायचा आहे, त्यांनी एक वही टाका आणि सुरुवातीला आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जन्मतारीख आणि त्यांची लोशोग्रेड मांडायला सुरुवात करा. एक मोठं रजिस्टर टाका, नोट्ससाठी वेगळं रजिस्टर ठेवा आणि त्यांच्या लोशोग्रीडसाठी वेगळं रजिस्टर. एका पानावर एक लोशोग्रीड आपल्या बहिणीचं, पत्नीचं, पतीचं, वडिलांची, आईची, त्यांच्यामध्ये काय मिसिंग आहे, त्यांचा ड्रायव्हर कसा आहे, त्यांचा कंडक्टर कसा आहे, हा रोज तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही 1000 लोशोग्रीड जेव्हा मांडाल तेव्हा तुम्हाला नुसते जन्मतारीख सांगितल्यावर तुम्हाला कळेल त्याच्या जीवनामध्ये काय अभाव आहे. किमान 500 तरी मांडा मी म्हणेन. जसं आपण ज्योतिष शिकवताना काय सांगतो की तुमचं कुंडलीचा संग्रह जेवढा जास्त असेल, वास्तू बघताना आपण काय सांगतो की तुम्ही जेवढ्या वास्तू जास्त पाहाल तेवढा जास्त अनुभव येईल. तसं हे सिद्धांतिक आपण गोष्टी शिकतोय आता. तरी पण मी तुम्हाला केस स्टडीज भरपूर देतोय, वेगवेगळ्या तुम्हाला मी बर्थ डेट सांगतोय. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या बर्थ डेट्स फक्त घ्या, बर्थ डेट्सवर काम करा. आपल्याला जन्म वेळेची काहीच आवश्यकता नाहीये. फक्त रात्री 12च्या नंतर जन्म असेल तर दुसरी तारीख घ्यायची. 12च्या आधी जन्म असेल तर सेम डे पकडायचं. जसं आज जन्म आहे 19 तारखेला रात्री 12:31 तर आपल्याला या कॅलेंडरच्या विचाराप्रमाणे उद्याचा 2 तारखेचा प्रभाव त्या व्यक्तीवर होईल. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काय आहे, उदयात उदयम वाराहा, म्हणजे आज जर आपण रात्री 12:30 वाजता जन्म घेतला तरी शुक्रवारच, उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत शुक्रवारच आहे. कारण उदयात उदयम वार आहे, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत तोच वार असतो. काही जण 12 वाजता उपास सोडतात रात्री प्रवासामध्ये, असं म्हणतात 12ला उपास सुटला. तसं नसतं. वास्तू ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या या कॅलेंडर सिस्टीममध्ये थोडा फरक आहे. तर न्यूमरोलॉजी ही युरोपियन बेस आहे, चायनीज बेस आहे. तर आपण इथं त्याच पद्धतीचा वापर करू की जी आपल्यावर प्रभाव टाकते. काल मी त्याचं उदाहरण तुम्हाला दिलं की आपलं इयर एंडिंग किंवा आपलं वर्ष सुरू होतं, आपले पगार आपल्या ज्या महिन्याला मिळतात, आपल्याला जिथं जिथं तारखांचा संबंध असतो ते सगळं आपल्यावर आता प्रभाव, या कॅथलिक कॅलेंडरचा प्रभाव आपल्यावर खूप आहे. त्यामुळे आपण तेच कॅलेंडर वापरायचं आहे. सर आपण जे हे तयार करतो, जे कोण अंकाची बोलतंय? कुंडली, युवराज बोलतोय सर. हा. हॅलो. मग त्यामध्ये जे आपण नंबर्स टाकतोय ते आपण पूर्ण ह्याची बेरीज करून किंवा त्या जन्मतारखेमध्ये जे जे अंक आहेत ते टाकतोय सगळे त्यामध्ये. मग ड्रायव्हर आणि कंडक्टर पण ऍड करायचे का नाही करायचे? करायचे ना, त्यांना ब्रॅकेट करायचं. ओके. म्हणजे लोशो हा ग्रीड मध्ये ड्रायव्हर कंडक्टरचा पण परिणाम होणार. ओके, मग ते पण मांडायचे, म्हणजे तो आला तरी तो मग अंक आहे असं गृहीत धरायचं. मांडलं ना, आता मी तुला 2-3 लोशो ग्रीड मांडून दाखवले, त्यात घेतलं ना. हा. सर हॅलो सर. जर नंबर डबल आला, समजा शॉर्ट प्लेन मध्ये आपला नंबर 44 हा डबल आला, तर त्याचे ते मार्क्स म्हणजे कसे होणार? 33.33 आपण एकाला देतो. जर डबल आले नंबर तर मग कसं घेणार? हे बघा, आता याच्या पुढे आपण झूम कसं वापरायचं तुम्हाला सांगतो. तुमच्या लेफ्टला ऑडिओचा माईक आहे, नंतर व्हिडिओचं एक बटन आहे, 3 नंबरला पार्टिसिपंट आहे, 4 नंबरला चॅट आहे आणि मग रिॲक्ट नावाचं बटन आहे, रिॲक्ट. त्याच्यामध्ये रेकग्नाइज हँड गेस्चर्स म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हँड रेज करा. एका वेळी दोघं दोघं बोलताय तुम्ही. हँड रेज केल्यावर मला कळेल, किंवा कॅमेरा तरी ऑन ठेवा तुमचा. मग असं म्हणू नका मी अवतारात आहे, मी आवरून बसलेलं नाहीये, मी इकडं आहे, मी तिकडं आहे. तुम्हाला जर शंका असतील तर इंटरॅक्शन महत्वाचं आहे. तर आधी कोण बोललेलं? तर दीपाली मॅडम. हा सूर्यवंशी मॅडम, बोला तुम्ही, तुमचा काय प्रश्न आहे? सर आपल्या लोशो ग्रीड मध्ये जर एक हा नंबर डबल आला, तर आता हा 44 डबल, तर आपण 33.33 एकाला मार्क्स दिले, तर मग बरोबर. अशा वेळी कसं घेणार?
ते मार्क 33च राहणार. ट्रिपल आला तरीही 33 राहणार. ट्रिपल आला 4 वेळा आला, माझ्या याच्यामध्ये 7 4 वेळा आला, तरी त्याने मला 33च मार्क दिले. त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे, 33च आहे. म्हणजे फक्त त्याचा त्याच्यामुळे काही काय होईल, निगेटिव्ह इफेक्ट नाही होत. पॉझिटिव्ह इफेक्ट नाही होणार, तो हायपर ऍक्टिव्ह होणार नंबर तुमच्या लाईफमध्ये. जसं आता एखादा अच्छा. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला मंगळ आहे तर तो मंगळिक असतो. मंगळिक म्हणजे काय, तर नॉर्मल लोकांपेक्षा त्या मंगळाची पॉवर जास्त असते त्यांच्याकडे. म्हणजे तो मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे, लहानपणी खूप दंगा करतो, किंवा तो शांत बसत नाही. त्याची ऊर्जा 8 वर्षाचा असेल तर 16 वर्षाच्या मुलाची ऊर्जा त्याच्यामध्ये असते. तसं एखादा नंबर जास्त झाला म्हणजे काय झालं, त्यानं जर तो प्रोफेशन निवडला नाही तर ती एनर्जी त्याच्याकडे जास्त येणार आहे. सो टू मच इज व्हेरी बॅड. कुठलाही नंबर लोशो ग्रीडमध्ये रिपीट होणं हे सुद्धा अशुभ आहे. आता आपण जेव्हा शिकणार आहे तेव्हा एक नंबर 1 वेळा रिपीट होणं, 2 वेळा होणं, 3 वेळा होणं, 4 वेळा होणं, 5 वेळा होणं, हे पण आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहे जेव्हा पुढे पुढे जसं कोर्स पुढे जाईल तसं. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. हो. विचारा दीपाली मॅडम, तुमचं विचारा. नाही सर, सेम प्रश्न होता माझा तो. ठीक आहे ठीक आहे. सौरभ, तुझा काय प्रश्न आहे? सर ते मी मगाशी जे विचारलं की जर समजा वास्तू आणि समजा न्यूमरोलॉजीचा जर कम्पॅरेटिव्ह अभ्यास करायचा रिसर्च म्हणून, तर आपण बर्थ जी म्हणजे जन्मतारीख जी पकडणार ती कर्त्या पुरुषाची पकडायची का, म्हणजे त्या घराच्या? ते घर कुणी घेतलं, म्हणजे कुणाला आवडलं ते घर. जसं आपण एक पती पत्नी राहतात आणि हा. पती पत्नींमध्ये ते घर आणि त्याचे आई वडील पण आहेत, किंवा ते 2 भाऊ आहेत आणि त्याच्या दोघांच्या 2 पत्नी आहेत आणि मुलं आहेत घरामध्ये, तर जो डिसिजन मेकर असतो त्याचा प्रभाव खूप होतो त्याच्यावर. ओके, म्हणजे जो फायनल करतो थोडक्यात त्याचं. हा, जो अर्निंग पर्सन नाही. आता कधी कधी काय असतं की 2 मुलं कमवत असतात पण निर्णय वडील घेत असतात, तर वडिलांची बघायची. ओके. डिसिजन मेकर खूप महत्वाचं आहे. आता आपण काही वेळ बघतो ना की काही जण पगार आणतात आणि घरी होम मिनिस्टरच्या ताब्यात देतात, मग होम मिनिस्टर खर्च करतात, तर त्यांच्या घरामध्ये होम मिनिस्टर डिसिजन मेकर असतात. चालेल. येस सर. ओके, थँक्यू. हा, अमृता मॅडम, तुमचा प्रश्न काय आहे? सर, माझ्या मुलाची बर्थडेट 7/3/2013 आहे. तर हा, त्याच्या ह्याच्यामध्ये मिसिंग नंबर बरेच आहेत. मग त्याच्यासाठी काय ऍक्टिव्ह करण्यासाठी काहीतरी करावं लागेल, कारण 3च नंबर दिसतात ते. 3 नंबर आहे ते खूप चांगली गोष्ट आहे ना. 3 हा पॉझिटिव्ह तीन नंबर आहे. नाही, 3, 7 आणि 2 एवढेच नंबर आहेत. बाकी सगळे मिसिंगच आहेत. किती तारीख आहे? 7/3/2013. 2013. नाही, 7/3/2013 7 नंबर आहे. 7 आणि 3 तीन 10 नंबर आणि 2 आहे, 12, 2 आहे. 12 आणि 1 13, 13 आणि 3 16चा 7 16, येतोय ना म्हणजे सर? 6 आणि 1 7, परत 7 आला. 7 3 वेळा आहे आणि 3 2 वेळा आहे. हा. आणि 5 नंबर त्याच्याकडे नाही. इमोशनल प्लेन त्याचा खूप आहे, खूप भावनिक आहे तो, हो. पण ब्रिलियंट आहे आणि सेन्सिटिव्ह आहे. पण कुठलीही गोष्टी जोपर्यंत एखादी गोष्ट त्याला समजते ना, 7 नंबर हा डिटेक्टिव्हचा नंबर आहे. बर. 7 नंबर हा इतका खोलाशी जातो की तो त्या गोष्टीचा पूर्ण शहानिशा करतो. त्यामुळे तो अॅनालिटिकल माइंड त्याचा खूप चांगला आहे. त्याला तुम्ही रिसर्चमध्ये वगैरे जर घातलं तर 7 नंबरचा आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर 7 नंबर 2 वेळा आल्यामुळे त्याची स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी खूप चांगली आहे. 3 नंबर 2 वेळा आल्यामुळं स्पिरिच्युअली तो ग्रो आहे, म्हणजे रिलिजियस आहे, आध्यात्मिक त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या त्याला शिकवा, स्तोत्र शिकवा, किंवा त्याच्यामध्ये मेडिटेशनचे काही योगा शिकवा त्याला. 3 नंबर हा टीचिंगचा नंबर आहे, तो चांगला टीचर बर. आहे, त्याला टीचर करू शकता तुम्ही. जे आता बर. आपण बघितलं सचिन तेंडुलकरच्या पत्रिकेमध्ये सगळेच ग्रह काय बऱ्याच गोष्ट मिसिंग आहेत, पण त्यानं कशावर फोकस केलं, तर स्पोर्ट्सवर फोकस केलं. तसं आता त्याच्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यावर तुम्ही त्याला फोकस करा. ओके सर, ओके, थँक्यू. सर, मला एक विचारायचं होतं. हॅलो. हा, सर, माझा माझा मुलगा आहे ना, त्याचा जो ड्रायव्हर आहे तो 4 आहे आणि कंडक्टर आहे तो 8 आहे. आणि 2, 1, 8 आणि 4 एवढेच नंबर आहेत. बाकीचे सगळे नंबर मिसिंग आहेत. 4 नंबर आहे म्हणजे तो लहानपणी तर तर गुंडच असतो. म्हणजे मोस्ट डॉमिनेटिंग नंबर आहे 4. 4 नंबरची स्त्री किंवा पुरुष हे खूप डॉमिनेटिंग असतात. त्यांचा राहू आहे ना तो, तर अर्धकायम महावीर्यम, त्याच्याकडे खूप ताकद आहे आणि डोकं पण खूप चालतं त्यांचं. तर ते लहानपणी त्यात झेपत नाही तुम्हाला तो, तर तुम्हाला असं वाटेल की खूप दमवतोय, खूप त्रास देतोय, पण मोठेपणे जाऊन तो खूप हुशार होईल. खूप खूप छान ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला देवाची की 4 नंबरचा मुलगा जन्माला आलाय. तो खूप काही चांगलं जीवनात करू शकतो. प्रचंड इच्छाशक्ती आहे त्याच्याकडं आणि त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे.
त्याला एकदा अपयश आलं ना तर तो 10 वेळा प्रयत्न करेल पण ती गोष्ट पूर्ण करणारच. सो इंजिनिअरिंग माइंड आहे त्याच्याकडं. तो ट्रायल अँड एरर खूप जीवनामध्ये घेऊ शकतो चांगल्या प्रकारच्या. तर 4 नंबर हा खूप चांगला आहे. आणि 8 नंबर तर आपण बघितलं, 8 नंबर हा बिझनेस ओरिएंटेड नंबर आहे. 8 नंबरच्या माणसाला आठ तुम्ही किती नंबर पण डबल येतोय. हा 8 नंबर त्याचा कंडक्टर पण येतोय हा आणि बर्थडे पण मध्ये पण 8 नंबर आहे. चांगलं आहे ना. मग थोडं लेट भाग्योदय होईल, 28-30 नंतर होईल पण चांगलं होईल सगळं. 8 नंबर हा बिझनेसचा नंबर आहे. चायनामध्ये 8ला खूप चांगलं मानतात. 8 नंबरच्या ज्यांच्याकडे जास्त आहेत अशा लोकांना शोधून आणतात आणि त्यांच्याशी पार्टनरशिप किंवा LLP बिझनेस वगैरे करतात. त्यामुळे तशी काही काळजी करू नका. खूप चांगला आहे तुमच्यासाठी. थँक्यू सर. ठीक आहे. सर हा हॅलो. हा बोला हा मॅडम. ड्रायव्हर नंबर हा 7 आहे आणि कंडक्टर 1 आहे, तर कसं होऊ शकतं रेंज हे? रेंज तुमची कमी पडते. व्हिडिओ बंद करा 1-2 मिनिटं. लक्षात आलं तुम्ही कोण बोलताय. व्हिडिओ बंद करून बोला, आवाज येत नाहीये. हा आता बोला. मुला हा मुलाचा नंबर ड्रायव्हर नंबर 7 आहे आणि ते कंडक्टर जन्मतारीख नंबर सांगा 1 त्याची. येतोय. जन्मतारीख सांगा त्याची. 7 7/6/2013. 6 7/6. हा ड्रायव्हर दोन नंबर हजार 7 आहे तेरा आणि कंडक्टर किती आहे? 1 येतोय. चांगला आहे ना कॉम्बिनेशन. 7 7 आणि 1 छान आहे. लहान आहे अजून, 12 वर्षाचा आहे तो. करिअर कशात कर हो हो हो. करिअर कशात करू शकतो? दोन आता मलाच तुम्हीच सांगा उत्तर द्या. याच्या 66% मार्क कुठल्या प्लेनला आहेत सांगा. आता आपण 3 प्लेन शिकली त्यातली. ऍक्शन प्लेनला. हा ऍक्शन प्लेन खूप चांगला आहे त्याचं. त्यामुळे तो स्पोर्ट्समन होऊ शकतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगल्या करू शकतो, डॉक्टर होऊ शकतो. ज्यामध्ये आपल्याला शारीरिक सामर्थ्य चांगलं पाहिजे, शारीरिक बल पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो चांगल्या प्रकारे. त्याचा ओके. ऍक्शन प्लेन पूर्ण आहे म्हणजे 2 पण आहे, 7 पण आहे आणि 6 पण आहे ना. पण आहे हो. 100% आहे ऍक्शन प्लेन त्याचं. नशीबवान आहे खूप. अच्छा. पोलीस होऊ शकतो, मिलिटरीमध्ये जाऊ शकतो, स्पोर्ट्समध्ये चांगलं करिअर करू शकतो. ठीक आहे. ओके सर. आपण उद्याच्याला परत याच वेळेला भेटणार आहोत 7:05. जे युट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत त्यांनी परत ऐका. आपल्याला उद्याचं लेक्चर पूर्ण फ्री आहे. उद्याच्याला आपण राहिलेले 3 प्लेन शिकणार आहेत. आणि रविवारी आपण ज्यांना कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायची आहे त्या सर्वांनी श्रिया मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये नंबर देतोय. 9403598901 हा त्यांचा नंबर आहे. माझ्या मिसेस आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर तुम्ही ऑलरेडी आहात, नाहीतर मग शनिवारी लास्ट सेशन झाल्यावर आपण तो जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ज्यांना पुढे कोर्स कंटिन्यू करायचे त्यांना ठेवणार आहे. अदरवाईज ज्यांना क्विट व्हायचंय त्यांच्यासाठी आपण वेगळा ग्रुप तयार करतो किंवा त्या ग्रुपमधून आपण रिमूव्ह करतो बाकीच्या लोकांना. तर ज्यांना जे ऐकू शकले नाही त्यांच्यासाठी युट्यूबची रेकॉर्डिंग आपण पाठवतोय. उद्याच्याला परत आज थोड्या वेळाने किंवा उद्याच्याला सकाळी आजचं रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध होईल. परत मी तुम्हाला सांगतो की ज्यांना जीवनामध्ये पैसे पाहिजेत, ज्यांना जीवनामध्ये प्रसिद्धी पाहिजे, ज्यांना जीवनामध्ये बॅलन्स करायचं आहे, त्यांनी लोशो ग्रीड 9 वेळा वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. न्युमरोलॉजी हे तुमच्यासाठी खूप मोठं ब्लेसिंग्ज आहे आणि यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे की तुम्ही न्युमरोलॉजीचा प्रसार करावा, तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करावं आणि लोकांपर्यंत पोहोचवावं. ज्यांनी ज्यांनी न्युमरोलॉजी इम्प्लिमेंट केली त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत, होतील आणि झालेले आहेत. तर या सायन्ससाठी तुम्ही सर्वजण निवडले गेले आहात ही सद्गुरूंची इच्छा आहे. अशीच इच्छा तुमच्या सर्वांच्या त्यांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये राहोत आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये पाहिजेत त्या तुमच्या एफर्ट्सना, तुमच्या कष्टांना सहजासहजी यश मिळावं अशा प्रकारे आपण ब्लेसिंग्स त्यांचे आपण घेणार आहोत आणि गुरुंना प्रार्थना करणार आहोत. हा जर मनोजजी रविवारपासून आपण परत जे आपली ती फ्री लेक्चर संपली की रविवारी अमावस्या जरी असली
तरी आपली पितरांचे आपल्याला सर्वांना ब्लेसिंग्ज आहेत. आणि त्या ब्लेसिंग्ज आपण घेण्यासाठी आपण अमावस्ये दिवशी पण एकत्र येणार आहोत. संध्याकाळी 7:05 आपण सर्वजण परत एकत्र येणार आहोत. रविवारी आपला क्लास कंटिन्यू होईल आणि त्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी आपण डिफाईन करू. ठीक आहे. सर आणखी एक प्रश्न आहे. हा, देवेंद्र बोलतो. हे जे 23 लेक्चर असणार आहे त्याचं कसं म्हणजे वेळेचं काय कधी असेल वीक मध्ये? आपण आता तर जेव्हा ऍडव्हर्टाईज केली त्याच्यामध्ये 5 आणि 6ला त्याचं ऑफलाईन लेक्चर पुण्यामध्ये ठेवलेलं. पण आता बऱ्याच जणांची इंटरॅक्शन झाल्यानंतर बऱ्याच जणांची अशी रिक्वायरमेंट आहे की ऑनलाईनच ठेवा सगळी लेक्चर्स. जर ऑनलाईन ठेवली तर आम्हाला बरं पडेल. पुण्यामध्ये येणं किंवा पूर्ण दिवस देणं आम्हाला शक्य नाहीये. तर ते आपण रविवारी सगळे मिळून डिसाईड करू शकतो. ते कधी घेणं काय घेणं हे आपल्या हातात आहे. त्यासाठी काही फिक्स शेड्यूल नाहीये. आपण जेव्हा त्याची एक हे बनलेलं ना, जेव्हा आपण त्याचं कॅम्पेनिंग केलेलं तेव्हा 2 दिवसाचं आपण ऑफलाईन वर्कशॉप ठेवलं 5 आणि 6 ऑक्टोबरला पुण्यामध्ये, रविवार आणि सोमवार. जर तुम्हाला तुमच्यापैकी आपण पोल घेऊया की कोण कोण कितीला वोटिंग करते कसं. ऑफलाईन सगळीच लेक्चर कंटिन्यू करायचं तर ऑफलाईन घेऊन ऑनलाईन घेऊन शेवटी ऑफलाईन घेऊ शकतो एखादं लेक्चर. म्हणजे सगळे आपले सेशन्स घरी बसून होतील. जर तुम्ही म्हटला नाही आहे तो पॅटर्न आपण कंटिन्यू करू तर तशा पद्धतीने करू. ते फ्लेक्झिबल ठेवलंय आपण, फिक्स काही नाही तसं. हाच म्हणजे वीक सर मध्ये 2 दिवस होईल बोलतोय. ते? हा, बोलू आधी सर. देवेंद्र कंटिन्यू कर तुझं काय म्हणलास देवेंद्र. म्हणजे वीक मधनं 2 लेक्चर होतील का मग की रोजच असेल? नाही आता आपली लेक्चर्स जी आहेत ते तर नवरात्र सुरू होते त्यामुळे नवरात्रामध्ये रोज लेक्चर्स नाहीत होणार. ते आपण नवरात्राची लेक्चर्स जी आहेत ती शेड्यूल करणार आहे. आपण ठरवायची ती सगळ्यांनी. कारण माझी पण नवरात्रामध्ये उपासना असते आणि बऱ्यापैकी मी नवरात्रामध्ये बाहेर पण पडत नाही. तर ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचंय. आपण 23 सेशन्स आपली होणार आहेत यथावकाश. आणि समजा तुम्हाला समजलं नाही, आपण प्रत्येक वेळी हेच सांगतो की आपली सगळी सेशन सिलेबस संपेपर्यंत आणि तुम्हाला सिलेबस समजेपर्यंत असतं. आपण 23 हा आकडा 5 बुधाच्या खाली घेतलेला आहे. येते का लक्षामध्ये तुम्हाला सक्सेस मिळावं म्हणून. तर त्याच्यात असं काही नेसेसरी नाही आहे की ते तेवढंच असावं वगैरे. आपण तुम्हाला जोपर्यंत जो सिलेबस दिलेला आहे तर ते सगळे संपेपर्यंत आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. हा, अजिंक्य काय तुझं. काही नाही सर, तेच माझं ऑनलाईनच घ्या म्हणून सर. ही जी वेळ आहे ना आपली 7:05 हे सगळे लेक्चर ऑनलाईन असंच मी म्हणाल होतो श्रिया मॅडमला. बर, ठीक तोच आहे. प्रश्न दिवसभर देणं, कारण सकाळी कार्यक्रम असतात दिवसा. ठीक आहे, आपण रविवारी सगळे मिळून ठरवू कशा प्रकारे शेड्यूल करायचं. ओके सगळ्यांच्या सर. आपण एकत्र येऊन ठरवू. शक्यतो आपण तसंच करू तुम्ही म्हणताय तसं. ऑनलाईन घेऊ आपण. ओके सर. बघूया आपण.